जरा शांततेचं वातावरण झालेलं आहे कारण की सामना जो आता झाला होता तो अति स्पार्टन 11 वर्सेस रायझिंग स्टार. आत्ताचा सामना होणारा स्पार्टन 11 वर्सेस रायझिंग स्टार फिल्डिंग मार्क होते असणारे आणि ऍक्टिंग करतायत स्पार्टन 11 फुल ऍक्टिंग करताना फिल्डिंग जे आहे सगळे खो खोचे प्लेयर आहेत त्यांनी क्रिकेटमध्ये उभे केले आहेत. मला काय लॉजिक नाही कळत आहे. नक्कीच सर. बॅट्समनची नावं आपले द्यायचे. तेजस्विनी नॉन स्ट्राईकला, विश्वास मला तुझ्यावर विश्वास आहे, तू काहीतरी करू शकतो. मला वाटतं सर टीमने हा पहिला प्लेअर जो पाठवलाय नॉन स्ट्राईकला विश्वास, कुठेतरी विश्वास आपल्या टीमचा विश्वास वाढवू शकतो आणि त्या विश्वासाने पाठवलाय. आणि बघायचं आपल्या तेज विश्वास कसा वाढतोय. बॉलरचं नाव आहे मेघा त्रिपाठी चौपाटीला राहणारी. मला वाटतं मेघा त्रिपाठी तिन्ही दिशांनी मला वाटतं संघासाठी कामगिरी करणारे तिन्ही दिशांनी. येस सर. गेल्या मॅच मध्ये सुंदर अशी कारनामी होती त्यांची, सुंदर अशी बॉलिंग केली त्यांनी. आता ह्या मॅचला बघूया आपण. संपूर्ण प्रेक्षक वर्ग आणि आयोजक आणि संपूर्ण जमा झालेले आपले सर्व लोकांसाठी सांगण्यात येते की हा आपला 15वा सामना आहे आणि 9 सामने अजून खेळवायचे आहेत. तर आपल्याला टायमिंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला टायमिंग खूप कमी आहे आणि ह्या वर्षामध्ये आपल्याकडे फर्स्ट टाइम आपल्याकडे एवढे सामने आपण खेळवतोय आणि तेही एका दिवसामध्ये. खरंच आपले जे संपूर्ण आयोजक आहेत त्यांचे ना खरंच आपल्याला आभार मानावे लागतील आणि त्यांचं नियोजन काम. पहिलाच बॉलला षटकार ठोकलेला आहे. नक्कीच सुंदर असा षटकार षटकावलाय. बॅट्समनचं नाव काय? श्लोकने स्ट्रोक दिलेला आणि आउट केलाय स्वतःच्या प्लेअरला आउट केला आहे. काय आउट आहे की नॉट आउट आहे? नॉट आउट. मला वाटतं ते बॅटिंग पण याच्या आधी आउट दिला होता आणि सुंदर असा षटकावला षटकार आणि या षटकाच्या दिशेने आपल्या संघासाठी धाव संख्या पोहोचते 13. संघ पोहोचतोय 13 वरती. नो बॉलचा आणि मला वाटतं नो आणि कुठेतरी हंपायरचं हळू धीरज कुठेतरी हंपायर आपले विचलित होते. अंपायरला बॉल लागलेला आहे तर ते कुठेतरी विचार करावा लागेल त्यांना. अंपायरचा स्टंप फोडू नका. अंपायरच्या समोर जो स्टंप आहे तो फोडा. पंच कोणाला नाही कळलाय आणि नाही कळलाय. शांतता राहावी. अशा प्रकारे एक आताचा बॉल काउंट आहे ओव्हर झालेला आहे आणि एका ओव्हरच्या केस धाव संख्या 14. एक बाद 14. एक ओव्हर एक बाद 14. दोन बाद आहेत की एक बाद आहेत? एक बाद. दोन बाद. 14. एक बाद झाला असता पण तो डायरेक्ट हिट होता बॅट्समनच्या थ्रू. एक लेडीज. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांनी जोरदार वाजवायच्या. आपल्या सोसायटीचे एव्हीपी शैलेश सावंत सरांचं इकडे आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कॅमेरा इकडे. कॅमेरा शैलेश सर पाहिजे. आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की सोसायटीचे एव्हीपी आपल्या इथल्या आणि हे आपलं अहोभाग्य आहे की वेळात वेळ काढून शैलेश सर इथे आले आहेत आपल्याला प्रोत्साहन द्यायला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजूबाजू जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. लेफ्ट अँड राईट बॅक अँड द फोर्थ प्लीज. ग्राउंडच्या चारी बाजूला फक्त टाळ्यांचा गजर दिसला पाहिजे. हे मॅच बंद टाळ्या वाजवा आधी. टाळ्या ग्राउंडच्या समोर टाळ्या झाल्या पाहिजेत. हो सुंदर असं बॉलिंग करताना आणि बॉलच्या दिशेने तंबूत पडताना कोण प्लेअर स्टंप थोडे मागे घ्यायचे. लाईनच्या मागे स्टंप घ्यायचे. ओके. बॅट्समनचं नाव निकित. आपली संघाची धुरा सांभाळताना आणि विकेट. फुल टॉस आउट निकेत यांच्या आणि कुणालजींमुळे हा एक सुंदर असा विकेट मिळाला आहे. कुणालजींमुळे खूप सुंदर असा विकेट मिळाला. जर निकेत यांची जर लास्ट आपण जर बॅटिंग बघितली तर त्यांनी ठोककाम केला आणि हे काय मी बघतोय. काय पाहतोय आपण? हे काय मी बघतोय. आणि अरे शांतीत क्रांती असा षटकार. हर्ष फुल कॉन्फिडन्स मध्ये हर्ष सर. चेक. शांतीत क्रांती करणारे हर्ष सर तर रोज टेबलवर शांत असतात पण आज ते क्रांती करण्याच्या भावनेने इथे
कुणाल जर तुझे रिन्युअल गेले पाहिजे तुला असं वाटत असेल तर दमानं खेळ. आणि ओव्हर किती ओव्हर समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्ती होती. धाव संख्या पोहोचते 23 वरती. 23. अजूनही खूप 3 बाद 23. अजूनही दोन्ही संघाकडे खूप चांगला वेळ आहे. बॉलर टीमकडे चांगला स्पार्टन खूप चांगला वेळ आहे की ते कव्हर करू शकतात आणि खूप रन कमी देऊ शकतात. नक्कीच हर्ष आपला 23 रन आहेत आणि हे धीरज मोरे यांच्याबद्दल आम्ही हर्ष आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळताना फुल कॉन्फिडन्स मध्ये आपल्या संघाची पूर्णपणे धुरा सांभाळताना पाहूया पुढच्या चेंडूचे काय करतात. आणि सुंदर असा पटकावलेला पण तेवढेच सुंदर अशी क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि या एक धावेने संघ पोहोचतोय 24 ना 24. जसं तंबाखू बॅटिंग जसं तंबाखू रगडतात तशा प्रकारे रगडला जातोय हा बॉल. धीरज नोच्या दिशेने बॉल जाताना धीरज मोरे तुम्हाला धीरजची गरज आहे. थोडा धीरज ठेवायचा आहे. लेफ्ट हँड बॅटिंग मार्क वरती बॅट्समनचं नाव आणि सुंदर कटवला होता पण तेवढंच सुंदर असा क्षेत्ररक्षण बॉलरच्या हातातून. अटीतटीचा मुकाबला रायव्हलरी मॅच ही सुद्धा होऊ शकते. नक्कीच नक्कीच. गच्चाळ असा क्षेत्ररक्षण आणि त्या गच्चा क्षेत्ररक्षणामध्ये चौकाच्या चेंडू जातोय आणि या 4 धावेने संघ पोहोचतोय 29 वरती. सुंदर अशी बॅटिंग करताना लेफ्ट हँड बॅट्समन आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना बॉलर कुठेतरी दबावमध्ये बॉलिंग करताना काहीतरी कन्फ्युजन चाललंय बॅट्समन आणि बॉलर यांच्यामध्ये. बॉक्समध्ये राहायला सांगतात. बॉक्समध्ये राहायचं. बॉक्स आउट ऑफ बॉक्स जायचं नाही. आउट ऑफ बॉक्स गेला तर वाईट दिसणे बॉल जाताना. सुंदर बॉल पण वाईट गेला हा बॉल. बॉल सुंदर होता. आणि ह्या ऍक्टिंग करताना कोण आहे हा ऍक्टर? अरुण धवने. आय होप तुम्ही धवनेच ऐकलं असेल. मला वाटतं ढवळला असेल तिथे त्यामुळे चेंडू पाठी गेला असणार. अरुण धवल यांनी सोडलेला हा थोडा आपल्या संघासाठी कमी ढवळायचा आहे. 4 बॉल नोचा इशारा. नो आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय पण नो बॉल आहे. नो बॉल. स्पार्टन 11 ला काहीतरी विचार करण्याची गरज स्वतःच्या कामगिरीवर. नक्कीच नक्कीच. इतके सुंदर वरती जर अशी बॉलिंग आहे पण नो लाईन ऑफ द बॉलिंग करावी लागेल त्यांना. नो नाही नो चायचा घो. बॅट्समन कुठेतरी उत्साहामध्ये बॅटिंग करताना आणि त्यांना चकमा देताना बॉलर. आणि सर्वजण पाहू शकतात युट्यूबवर लाईव्ह. आता सध्या आकडा आला आहे आपल्याकडे 50 करोड लाईव्ह 50 करोड लाईव्ह व्ह्यू आले आहेत याच्यात एक टाळे झाल्याच पाहिजे. आणि कुठेतरी विकेटचा इशारा आणि मोठी विकेट पडताना जोरदार पतन झालंय या ठिकाणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 50 करोड व्ह्यू आलेले आहेत आपल्या या युट्यूब चॅनलला. 50 करोड टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढचा संघ सचिन लोळम आणि लायनल डिसोजा सरांचा. टॉच झाला का? टॉच सचिन लोळम आणि लायनल डिसोजा सरांची टीम निर्धाव चेंडू. दोघांच्या टीमला विनंती आहे बॅट्समनचं नाव आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. ओव्हर समाप्तीच्या अखेर धाव संख्या पोहोचते 34 वरती. 34 या धाव संख्येवरती. ओव्हर समाप्ती. बॉलरचं नाव थांबायचं थोडं थांबायचं. हर्ष सर बोलतात थोडं थांबा नाही तर तुमचं लॉगिंग होणार नाही. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जोरदार टाळ्या पाहिजे कारण की आयपीएल ची टीआरपी क्रॉस केलेली आहे आपल्या या युट्यूब चॅनलने. आयपीएल ची टीआरपी सुद्धा कमी झाली आहे या मॅच मुळे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमच्या जर माणुसकी शिल्लक असेल तर टाळ्या वाजवाल. थोडी तरी माणुसकी शिल्लक असेल तर टाळ्या वाजवाल जोरजोरात. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि एक धावेवरून संघ पोहोचतोय 36 वरती. आणि मोठे शॉट मारण्याच्या
प्रयत्नामध्ये कुठेतरी टुकू 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 चाललंय. टुकू 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 टुकू. जोरदार अरे, पटकावलं पण तेवढं आणि सुंदर catch. क्षेत्ररक्षण आणि हा जेलबाद होतोय. धीरज. यश सॉरी हर्ष सर हर्ष सर जेल हर्ष मध्ये सर आहेत. काहीतरी नाराज असे. आता धीरजचे रिन्युअल कॅन्सल. सिद्धेश त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे. सिद्धार्थ पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. सुंदर. आणि ह्या अल्लू एक धावे होती त्याला समाधान मानावं लागेल. अरुण धवने काय करताय. अरुण धवने काहीतरी ढवळताना दिसतात आपल्या तिथे. आणि पुढचा चेंडू आणि बाबू चेंडू टाकला होता हा. मला वाटतं बॉलरला नऊचा. सांगावं लागेल अजून एक टप्पा वाढवावा लागेल. आपल्याला 2 टप्पी नाही खेळायचंय. हा कुठेतरी सुंदर चेंडू होता आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पण होतं आणि एक रनआउटच्या दिशेने प्लेअर तंबूत परततोय. अशा प्रकारे संघ पोहोचतोय 41 वरती. 41 41. लास्ट बॉल. स्पार्टन 11 ची बॅटिंग बाकी Last ball 41 जितके वरती. रन द्या तितकं तुमचं पुढचं इनिंग डिफिकल्ट होऊ शकतं याची काळजी घ्यावी. आणि हा बॉल आणि सुंदर असं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. मला वाटतं बॅट्समन बॉक्स प्लेअर असणार आहेत कारण ते रॅपिड मारतायत. टीमने नमूद करायचं 43 ला विनिंग आहे. 43 विनिंग. 43. तीनाच्या आधी 4, 4च्या नंतर 3. 43. 43. 40 आणि 43. 40 आणि 3. 40 प्लस 3. 40 प्लस 3. संघाने आपलं क्षेत्ररक्षण फटाफट लावून घ्यायचंय. पुढचा संघ आपला तयारीमध्ये आहे. आणि बिर्याणी खाऊन आळशी पडलेल्या माणसांनी जरा तिकडे चहाचं आयोजन केलं. ते चहा तोंडावर फेकून मारावा स्वतःच्या. जरा एनर्जी आली पाहिजे आपल्या सर्वांमध्ये. चहा तिकडे आयोजन. बिर्याणी आली का. बिर्याणी कॅन्सल केली गेली आहे. कॅन्सल. आता डायरेक्ट रात्रीचं जेवण येणार आहे इकडे. गोडी डाळ आहे, भात आहे, पापड, लोणचं ओके आणि गुलाबजामुन. लिक्विड मध्ये काय आपल्याला लिक्विड मध्ये इकडे आहे जॅक. ओके जॅक आणि क्वीन फिशर आहे. ऑक्समिथ नाही ऑक्समिथचं तेवढं अजून फंड आलेला नाही आपल्याकडे. सचिन लोळम यांनी टॉस जिंकलेला आहे. पुढचा जो सामने होणार आहे त्यामध्ये सचिन लोळम यांच्या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. आणि दोन्ही संघांना शेवटची पुकार. कृपया करून पटापट सामन्याला सुरुवात करावी. पुढचे संघ बाकी आहेत. आणि इकडे तुम्ही पाहू शकता मागे सचिन बाईत यांच्याकडून मोफत पेप्सी वाटप होत आहे. श्रुतिकाजी स्ट्राईकवर आहेत आणि नॉन स्ट्रायकर आहेत ऋतिक सांगळे. आणि स्मिताजी ज्या कदाचित कॅप्टन आहेत या संघाच्या त्या स्वतः बॉलिंगला उतरलेल्या आहेत. आता जेव्हा आपले स्टाफ खेळतात तेव्हा भीती वाटते होस्टिंग करायला. जर कुठचा शब्द कुठे निघाला तर माझे रिन्युअल आणि माझं कमिशन बाद व्हायचं. नक्कीच सर तुम्ही बोललात ते खरंच ते मला पण तेच वाटतंय. आणि सुंदर सर चेंडू जाताना सुंदर स्मिता मॅमने सुंदर असं बॉलिंग केले. सुंदर एकदम सुंदर बॉलिंग. पुढचा सुद्धा बॉल टाकलाय. एकदम सुंदर बॉल आणि फुल आउट. खरंच सुंदर चेंडू होता कारण त्याच्यावरती आपल्याला एक विकेट भेटते त्यांना. आणि ही विकेट गेली आहे श्रुतिका ताईंजी. आणि खुश आहे टीम खुश आहे. पण श्रुतिका ताई तुम्ही बघा तुमची टीम किती खुश आहे तुम्ही आउट झालात म्हणून. बॅट्समनचं नाव आहे प्रणय. ठोकलेला आहे सुंदर असा षटकावलेला षटकाच्या दिशेने. आणि या एवढा काय मोठा नाही. पोहोचते एवढं काय मोठं नाही. स्मिताने खूप चांगली बॉलिंग केली. धावसंख्या किती. धावसंख्या छगडी. दुसरा पण सुंदर असा एवढा मोठा बॅटमन. हो सतीश सर काय पण गप्प बसा. एवढा काय मोठा नाही तीर मारलाय. पण स्मिता मॅमची बॉलिंग खूप सुंदर आहे. नक्कीच सुंदर आहे.
आता सुंदर बॉलिंग, सुंदर पुन्हा एकदा सर bowling. मला वाटतं ह्या चेंडूवरती षटकार षटकावला असताना तर मला कुठेतरी असं वाटलं असं की खरंच बॅट्समन कुठेतरी बॅट्समन आहे. तुम्हाला काय वाटतं? बॅट्समन नाही आहे. हो सुंदर हो असा हो हो सुंदर catch असं पकडली क्षेत्ररक्षण, पण कॅच पण सोडले एक धाव पासून रोखू नाही शकले. आणि या ठिकाणी आपले आयोजक पुनर्वी जे आलेले आहेत पेप्सी वाटप करणार आहेत त्या द्या पेप्सी. आणि वाईटच्या दिशेने चेंडू जाताना आणि ह्या वाईटच्या दिशेने चेंडू गेलाय. धाव संख्या पोचते 16. बिनबाद 16 नाही, एक बाद 16. मारण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल नाही आला आणि बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल आला नसल्याने कुठेतरी झेल बाद होत आहेत. आणि तेवढंच एक खेळाडू उतरले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण. ताडी 16, मारी राहुल 16. घाडी. ओव्हर 16, एक ओव्हर 16. सर्वांना दोन विनंती बाद आहे, 16. आता आंब्याचा मोसम आलेला आहे तर आंबे जर तुम्ही खात असाल तर आपले हे ॲडवायझर आहेत राहुल घाडीजी, आपले लीडर आहेत ते. यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आंब्याचा. हापूस देवगडचे हापूस आंबे 5 डझनवर 1 डझन फ्री. 2400 रुपये, फक्त 2400 रुपये. ही मस्करी वाटत असेल तुम्हाला पण हे खरं आहे. अंपायरचा निर्णय आहे नो बॉल आणि नो बॉलवरती एक धावा. नो +1, 1+1. आणि आपल्या इकडे मागे लेफ्ट हँड बॅट्समन. स्कोर काय? स्कोर काय आहे? 18 19. टीमला रन रेट वाढवण्याची गरज आहे स्पार्टिंग नक्कीच गरज आहे. पण मला वाटतं कुठेतरी टीम कुठेतरी दबावामध्ये खेळते. मारायचा प्रयत्न चालू आहे पण कुठेतरी बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल त्यांना हे कळलं पाहिजे शक्तीचा उपयोग नाही करायचा, फक्त युक्तीचा पण उपयोग करायचा आहे. नक्कीच. युक्ती किती झाले स्कोर? 23. फक्त 23. 2 ओव्हर 23. सॉरी 1 ओव्हर 23. दुसरी ओव्हर चालू आहे आणि सुंदर असा पटकावला षटकाच्या दिशेने आणि या 6 रन षटकाच्या दिशेने गेल्या बॉल. धाव संख्या पोहोचते 29 वरती. सुंदर असा पटकावलाय. आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेत. बॅट्समनचं नाव प्रणय. आणि बॉलरला मला वाटतं आपण स्टंप वरती घ्यायचे का बॉल खाली घ्यायचा, काय वाटतं सर तुम्हाला? त्यांना जाळी तोडायची आहे. स्पायडरमॅन आहेत ते. ओके मला वाटतं त्यांना तुम्हाला तोडायचं असेल. बापरे. हा बॉल तर आपल्याला आहेच. सुंदर असा षटकावला आणि काही चान्स नव्हते फिल्डरच्या हातामध्ये. आता लोक टाळ्या वाजवत नाही म्हणून प्लेयर स्वतः एकमेकांना टाळ्या देत आहेत. नक्कीच मला वाटतं आपले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी पण थोडं प्रोत्साहन द्यायचं आहे कारण हा एवढा मोठा षटकार मारण्यामागे आणि हा पण कौशल्य. हा जो षटकार आहे तो 210 किलोमीटर लांब गेला आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता 210 किलोमीटर लांब गेला आहे षटकार. 36 लास्ट बॉल 36 आणि 36. सुंदर असा प्लेसमेंट आणि 1 रन काढलाय आपल्या संघासाठी आणि चोरटी दुसरी धाव काढली आहे. खरंच रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं दोन्ही संघामध्ये सुंदर असा ताळमेळ दिसतोय आपल्याला इथे. बडी आहेत ते बिझनेस मध्ये सुद्धा, त्यामुळे असू शकतं हे. आणि हा गोड असा 1 रन काढला आहे. दोन्ही खेळाडू सुंदर असं खेळ खेळत आहेत. नक्कीच आपल्या संघाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळत आहेत आणि दोघांमधला जो ताळमेळ आहे सर, ताळमेळ होऊन समजतंय की ते हो सुंदर असं क्षेत्ररक्षण. खरंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. बॉलिंग करून पुन्हा चेंडू अडवणे खरंच डिफिकल्ट आहे आणि ते साध्य करून दाखवलंय. आणि कुठेतरी गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि चोरटी 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू असताना दुसरी धाव काढल्या आणि नॉट आउटचा इशारा. दुसरी धाव पूर्णपणे करताना संघ आणि संघ पोहोचतोय. स्कोर किती झाला आहे? संघ पोहोचतोय 42 वरती. 2 रन जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आणि हा चौकार विजय चौकारच्या दिशेने गेला आणि विजय चौकारने संघ स्वतःला विजयी घोषित करताना आपल्या संघाला अभिनंदन करताना जातोय. मला वाटतं ह्या 2 प्लेयर्स मध्ये जे
ट्युनिंग होतं ते कुठेतरी हे संघ जिंकण्यासाठी कामाला आले असं मला वाटतं.